मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आज एक नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आजचा व्हिडिओ असा आहे, आम्ही गेल्या 20 वर्षापासून ज्या गुफेला आम्ही शोधत होतो ती गुफा आम्हाला आज मिळाली आहे। मित्रांनो, आमचं जे टार्गेट होतं, आमचं जे लोकेशन होतं मित्रांनो, आम्हाला 20 वर्षापासून या गुफेची तलाश होती मित्रांनो। तर आम्ही लई ठिकाणी फिरलो पण आम्हाला ती गुफा सापडलीच नव्हती मित्रांनो। तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ती गुफा दाखवणार आहे मित्रांनो। तर आमच्यासोबत जवळपास आम्ही 6 लोक होतो मित्रांनो। अगदी माझ्या जवळचे जे मित्र होते मित्रांनो, ते माझ्यासोबत या व्हिडिओमध्ये आहे मित्रांनो। चला मी तुम्हाला त्यांची ओळख करून देतो मित्रांनो। हा 1 नंबरला जो आहे तो आहे योगेश आढाव, आणि 2 नंबरला जे आहे ते आमचे सायंटिस्ट गजानन टाटे, आणि 3 नंबरला जे आहे ते चंद्रनाथ टाटे, आणि 4 नंबरला जे आहे ते सागर बुंदे, आणि 5 नंबरला जे आहे ते ईश्वर गुगे। मित्रांनो, आमचे हे पूर्ण 6 लोकांची टीम आहे मित्रांनो। आणि आम्ही गेल्या 20 वर्षापासून याच दिवसाची वाट पाहत होतो मित्रांनो की आम्हाला ती गुफा कधी सापडणार, आणि ती गुफा मला आज मित्रांनो सापडून गेली आहे। गुफेकडे जायचा मार्ग मित्रांनो खूप अवघड आहे, पण आमची संपूर्ण टीम त्या अवघड क्षणातून मित्रांनो कशी बाहेर आली ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवतो आहे मित्रांनो। चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करू मित्रांनो। मी तुम्हाला माहिती देत राहीन आम्ही कोणकोणत्या ठिकाणी आलो आहे। खरं म्हणजे आम्ही ज्या वेळेस घरून निघालो मित्रांनो, त्यावेळेस आम्ही एक नकाशा तयार केलेला होता की ती जी गुफा आहे ती आपल्याला याच लोकेशनला मिळणार। तर आम्ही सर्व विचार करून घरून निघालो मित्रांनो, आणि घरून निघाल्याच्या नंतर आम्ही सर्वांनी हा प्रवास चालू केला मित्रांनो। तर तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता मित्रांनो की किती घनदाट जंगल आहे, आणि एक नदी आहे मित्रांनो। त्या नदीच्या पायथ्याशी लिंगून आम्ही त्या भुयाराकडे निघालो आहे। आणि आमच्या हातामध्ये जे थैली दिसते आहे मित्रांनो, त्या थैलीमध्ये आमचा नकाशा ठेवलेला आहे मित्रांनो। त्या नकाशाच्या अनुसार आम्ही आता त्या लोकेशनकडे निघालेलो आहे मित्रांनो। गेल्या 20 वर्षापासून ज्या क्षणाची वाट आम्ही बघत होतो तो क्षण मित्रांनो या ठिकाणी आलेला आहे। तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकताय मित्रांनो किती दाट जंगल या ठिकाणी आहे मित्रांनो, आणि आमची सर्व टीम एक साथमध्ये या जंगलातून निघायला तयार झालेली आहे मित्रांनो। तुम्ही पाहू शकता या ठिकाणी पाहण्यासारखा चमत्कार आहे मित्रांनो। इकडचं जे पाणी असतं मित्रांनो ते एका दगडाच्या खालून निघून तिकडल्या साईडनं जात आहे। मी तुम्हाला जवळ जाऊन दाखवतो मित्रांनो। अतिशय सुंदर चमत्कार या ठिकाणी तुम्हाला दिसतं मित्रांनो। इकडचं जे पाणी आहे मित्रांनो त्याला जायला जागा नाही, ते पाणी दगडाच्या खालून तिकडल्या साईडनं जात आहे मित्रांनो। हे बघा, मी तुम्हाला आता जवळ नेऊन दाखवतोय। तर चला मित्रांनो, आपण आपल्या मार्गाला निघूया। हा जंगल इथला भयानक आहे मित्रांनो की या ठिकाणी तुम्हाला कोणीच दिसणार नाही मित्रांनो। तुम्ही पाहू शकता मागच्या साईडला किती दाट जंगल आहे मित्रांनो, खाली काही दिसत नाही। पण आमची जी टीम आहे मित्रांनो ती जीवाची पर्वा न करता या मार्गासाठी निघालेली आहे। एवढ्या दाट जंगलामध्ये मित्रांनो आम्हाला जंगलामध्ये कोण कोण भेटलं, कोणकोणता प्राणी आम्हाला या जंगलामध्ये दिसला मित्रांनो, ते तुम्हाला सर्व या व्हिडिओमध्ये दिसणार आहे मित्रांनो। तर तुम्ही मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। अतिशय छान आणि सुंदर नजारा तुम्हाला या ठिकाणी मी दाखवणार आहे मित्रांनो। हा म्हणजे आमच्या जीवनातला पहिलाच व्हिडिओ असणार आहे मित्रांनो की आम्ही एवढ्या अवघड जंगलामधून मित्रांनो जीवाची पर्वा न करता या टार्गेटला पूर्ण करायला निघणार आहोत मित्रांनो। माझ्यासोबत जे माझे मित्र आहे मित्रांनो, मी त्याचं मनापासून धन्यवाद करतो की त्यांनी मला हे टार्गेट पूर्ण करण्यासाठी माझी साथ दिली मित्रांनो। आम्ही आता मित्रांनो त्या गुफेच्या थोडं जवळ आलेलो आहे मित्रांनो, आणि आमची संपूर्ण टीम या ठिकाणी जमा झालेली आहे, आणि आम्ही आता परत त्या गुफेकडे निघालो आहे मित्रांनो। तर ती गुफा अशी आहे मित्रांनो, मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। या व्हिडिओमध्ये मित्रांनो सर्वात मोठं योगदान आमचे गजानन भाऊ टाटे यांनी खूप योगदान दिलं आहे मित्रांनो। मी त्याचे मनापासून आभार व्यक्त करतो मित्रांनो। तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करतोय मित्रांनो, आणि आम्ही आता या ठिकाणी
नदीच्या किनाऱ्याहून आता दुसऱ्या साईडनं निघाला मित्रांनो, कारण नदीमध्ये खूप पाणी आहे मित्रांनो, तर आम्हाला दुसऱ्या साईडनं जाणं पडतं आहे मित्रांनो. तुम्ही पाहू शकता मित्रांनो किती दाट जंगल आहे मित्रांनो. या ठिकाणी पक्ष्याचा आवाज, जनावराचा आवाज खूप काही येतो मित्रांनो आम्हाला, पण आम्ही जीवाची पर्वा न करता हे टार्गेट या ठिकाणी पूर्ण करणार आहोत मित्रांनो. मित्रांनो जंगलामध्ये खूप भारी वाटतं मित्रांनो. ज्या टायमाला आपण काहीतरी टार्गेट पूर्ण करायला जातो मित्रांनो, तर आपल्याला असा आनंद होतो मित्रांनो की आज आपण जे आपल्याला लोकेशन पाहिजे होतं त्याच्या आपण एकदम जवळ गेलो मित्रांनो, तर आपल्याला खूप आनंद होतो मित्रांनो. तर आमची टीम आता धीरे धीरे करता त्या टार्गेटच्या अतिशय जवळ जाते मित्रांनो. त्या ठिकाणी जे टार्गेट पूर्ण होईल मित्रांनो, तर आम्हाला खूप भारी वाटेल मित्रांनो. तुम्ही व्हिडिओ मित्रांनो पूर्ण पाहत राहा मित्रांनो. या ठिकाणी पुढं खूप काही पाहण्यासारखं आहे मित्रांनो. मोठमोठा धबधबे आहे आणि मोठमोठी भुयारं पण आहेत. ते बघा मित्रांनो, एका कोपऱ्यामध्ये तुम्हाला दिसतं पण आहे, छोटंसं भुयार आहे मित्रांनो. तो आपण त्याच्याजवळ काही जाऊ नये आता, कारण आपल्याला खूप पुढं जायचं आहे अजून मित्रांनो. तर आम्ही आता ते समोर ते दाट जंगल दिसतं मित्रांनो, त्या जंगलामधून या भुयाराकडे जाणार आहोत मित्रांनो. मित्रांनो आमच्या नकाशाप्रमाणे आम्ही बरोबर या जंगलामध्ये निघालो आहे मित्रांनो. तर आमच्या नकाशामध्ये जे माती आम्हाला दिसली होती मित्रांनो, ती माती आमचे सायंटिस्ट गजानन भाऊ टाटे यांना मिळाले आहे मित्रांनो. तर त्यांनी सांगितलं आहे की तुम्ही सरळ चाला, आपलं जे लोकेशन आहे ते लोकेशन याच दिशेनं आहे मित्रांनो. तर आमचे चंद्रनाथ भाऊ टाटे हे आमच्या पुढे आहे मित्रांनो. ते आता आम्हाला त्या गुफेकडे घेऊन जात आहे मित्रांनो. ही जी नदी आहे मित्रांनो, आमच्या नकाशामध्ये पहिल्यापासून ही नदी अशी दाखवली गेली आहे मित्रांनो नकाशामध्ये की ही नदी तुम्ही शेवटपर्यंत सोडायची नाही. तुम्हाला ती जी गुफा आहे ती या नदीच्या काठाशी मिळून जाईल मित्रांनो. तर आम्ही त्या नदीच्या काठानेच निघालेलो आहे मित्रांनो. आपण आता थोडं पुढे गेल्याच्या नंतर मित्रांनो आपल्याला खूप मोठा धबधबा बघायला मिळणार आहे मित्रांनो. असा धबधबा तुम्ही कुठेच बघितला नसेल मित्रांनो. आपण बऱ्याच ठिकाणी धबधबे बघायला गेलो आहे, पण या ठिकाणी जे धबधबा आहे मित्रांनो, जो नजारा आहे तो नजारा आपल्याला कुठेच बघायला मिळणार आहे मित्रांनो. आमच्या लोकेशनच्या अनुसार जे लोकेशनमध्ये दाखवलं होतं मित्रांनो, ते आम्हाला सगळं या ठिकाणी दिसत आहे मित्रांनो. तर अजून थोडं पुढे जाऊन बघू मित्रांनो, आणि या ठिकाणी अतिशय फार चांगलं छान सुंदर तुम्हाला दिसायला मिळणार आहे मित्रांनो. बघा मित्रांनो या ठिकाणी किती छान नजारा आहे ते. या ठिकाणी मित्रांनो आम्हाला जायला जागा नाही मित्रांनो, पण आता आम्ही दुसऱ्या ठिकाणून तिकडच्या साईडनं जाणार आहोत मित्रांनो. रस्ता खूप अवघड आहे मित्रांनो, पण जीवाची पर्वा न करता आम्ही तुम्हाला या व्हिडिओमध्ये मार्गदर्शन करतो मित्रांनो. रस्ता तुम्ही बघून घ्या मित्रांनो, रस्ता कसा आहे ते. अगदी म्हणजे आपला जीव हातात घेऊन आम्ही या ठिकाणी उतरतोय मित्रांनो. आमची संपूर्ण टीम पूर्ण जीव लावून कशी या व्हिडिओमध्ये उतरते मित्रांनो ते मी तुम्हाला दाखवतोय. आमचे गजानन भाऊ टाटे अतिशय कामगार साबित झाले मित्रांनो आमच्या या व्हिडिओमध्ये. त्यांनी आम्हाला खूप सहयोग दिला, आणि चंद्रनाथ भाऊ टाटे त्यांचं मनापासून मी आभार मानतो मित्रांनो की ते मला या लोकेशनसाठी माझ्या ज्या इच्छा होत्या मित्रांनो 20 वर्षापासून त्यांनी मला माझ्या पूर्ण इच्छा पूर्ण करून दिल्या मित्रांनो. बघा मित्रांनो किती अवकाळा चालू आहे ते उतरायच्या. रस्ता खूप अवघड असल्यामुळे मित्रांनो दगडाला धरून आणि आपला जीव हातात घेऊन आम्ही या ठिकाणी मित्रांनो हे जे लोकेशन आहे आमचं जे टार्गेट आहे ते टार्गेट आम्ही या ठिकाणी पूर्ण करतो.
उग्रवादी तुम्ही पाहिलं मित्रांनो, किती छान धबधबा होता मित्रांनो, आणि किती छान छान कुंड तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळेल मित्रांनो. हे कुंड गेल्या 5000 वर्षापासून या ठिकाणी आहेत मित्रांनो. या कुंडाचा शोध आजपर्यंत कोणीच लावू शकलं नाही मित्रांनो. तर आम्ही आमच्या या टार्गेटच्या या लोकेशनच्या आधारावर आम्ही तुम्हाला या कुंडाजवळ घेऊन गेलो मित्रांनो. आणि पुढं पण याच्यापेक्षा अजून तुम्हाला मोठमोठा कुंड दिसणार आहे मित्रांनो. तर व्हिडिओला शेवटपर्यंत बनवून राहा मित्रांनो. व्हिडिओ मध्ये कट करू नका, व्हिडिओ पूर्णचा पूर्ण पहा मित्रांनो. मी तुम्हाला याच्यापेक्षा सुद्धा अजून सुंदर नजारा पुढे या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे मित्रांनो. तर आमचं जे लोकेशन होतं मित्रांनो, त्याच्या आम्ही जवळपास 90% आम्ही त्या लोकेशनच्या जवळ आलेलो मित्रांनो. आमचा नकाशा आम्ही आता काढून पाहिला तर आम्ही एकदम जवळ आलो मित्रांनो त्या लोकेशनच्या. तर आता आम्ही उंच टेकडीवरती आलो मित्रांनो, आणि इथून आम्ही आता पुढचा जाण्याचा मार्ग शोधतोय मित्रांनो. मार्ग खूप अवघड आहे मित्रांनो, पण आमचे चंद्रनाथ भाऊ टाटे यांनी या ठिकाणी रस्ता काढून आम्हाला त्या ठिकाणून यायचं सांगितलं मित्रांनो. तर बघा मित्रांनो, जसं काही आपल्याला खाली जीव धोक्यात टाकून या ठिकाणी उतरावं लागतं मित्रांनो. या ठिकाणी मोठा कुंड आहे मित्रांनो, तुम्हाला दिसतो या व्हिडिओमध्ये मित्रांनो. आणि आता आम्ही पुढचा जो मार्ग आहे मित्रांनो आमचा, त्या मार्गाला आम्ही निघालो आहे मित्रांनो. तर चंद्रनाथ भाऊ यांनी हातामध्ये एक गवताची काडी तोडून घेतली आहे मित्रांनो.
तर बघा मित्रांनो, या ठिकाणी खूप पाणी आहे मित्रांनो. तर आम्हाला रस्ता नाहीच आता, तर आम्हाला या पाण्यामधून ह्या रस्त्याच्या मार्गाने जायचं आहे मित्रांनो. तर आम्हाला या लोकेशनमध्ये जे नकाशामध्ये जे एक झेंडा दिसला होता मित्रांनो, तो झेंडा आम्हाला या ठिकाणी मिळाला आहे मित्रांनो. तर आम्ही आमच्या करेक्ट लोकेशनच्या ठिकाणी या मित्रांनो, या ठिकाणी आम्ही आहे. बघा मित्रांनो, पाणी खूप जास्त आहे मित्रांनो. आम्हाला एकदम सावकाश पाय टाकून या ठिकाणी चालणं पडतं मित्रांनो. पाय जर कधी सटकला तर आम्ही खाली पडून जाऊ मित्रांनो. आणि आमचं जे लोकेशन आहे, आमचं जे टार्गेट आहे मित्रांनो, ते अपूर्ण राहील. त्यासाठी आम्ही एकदम धीरे धीरे पाय टाकतोय. त्या पाण्याच्या बाहेर आम्ही निघालो आहे मित्रांनो. आता पुढचा रस्ता कसा आहे मित्रांनो, हे आपण पुढे बघणार आहोत मित्रांनो. अशा ठिकाणचा नजारा मित्रांनो तुम्हाला कुठेच बघायला मिळाला नसेल मित्रांनो. तर मी तुमच्यासाठी हा व्हिडिओ घेऊन आलो मित्रांनो. या ठिकाणी मित्रांनो आमच्या 2 मित्रांना तहान लागले आहे, तर आम्ही या ठिकाणी पाणी प्यायलो मित्रांनो. आणि बघा मित्रांनो, मी तुम्हाला मागे जे सांगितलं मित्रांनो की पुढे एकदम मोठा आणि भारी धबधबा आहे मित्रांनो. तर तुम्हाला दिसतो मित्रांनो या व्हिडिओमध्ये किती छान या ठिकाणी दृश्य आहे मित्रांनो. बघा इकडे आणि तिकडून किती छान पाणी जातं मित्रांनो. आणि आमची संपूर्ण टीम त्या पाण्याच्या सहाय्याने मित्रांनो खाली उतरत आहे. रस्ता एकदम सटका आहे मित्रांनो, पण जीव धोक्यात टाकून या ठिकाणी एक एक पाय एक एक विचार करून एक एक पाय ठेवणं चालू मित्रांनो. तर आपल्याला ते दूर दिसतं मित्रांनो, तिथे 2 भुयार आहे मित्रांनो. पण त्या भुयाराकडे जाण्याचा रस्ता आपल्याला या ठिकाणी दिसत नाही मित्रांनो. तर आमची पूर्ण टीम आता विचार करते मित्रांनो की रस्ता काढायचा कुठून. तर आमचे योगेश वाढाव त्यांच्या मागे आता आम्ही धीरे धीरे निघणार आहोत मित्रांनो. आता ते कुठून रस्ता काढतात ते बघा. या ठिकाणी रस्ता खूप अवघड आहे मित्रांनो. पण आमचे योगेश भाऊ आढाव हे जीवाची पर्वा न करता ते आता रस्ता काढायला निघाला आहे मित्रांनो. जयकारा शेरावालीदा बोल सच्चे दरबार की जय. चला मित्रांनो, आता आपण आपल्या जे गुफा आहे मित्रांनो त्याच्या एकदम जवळ आलो मित्रांनो. किती छान पाणी वाहत आहे मित्रांनो, तुम्ही बघू शकता मित्रांनो. आणि या ठिकाणचा जो नजारा आहे मित्रांनो तो किती भारी, एकदम मनाला किती छान वाटतं मित्रांनो. आपण आता जे भुयार होतो मित्रांनो, जी गुफा होती मित्रांनो त्याच्या एकदम जवळ आलो मित्रांनो. ती बघा मित्रांनो, माझी संपूर्ण टीम त्या ठिकाणी पोहोचलेली आहे मित्रांनो. आता आपण त्या गुफेमध्ये काय आहे मित्रांनो हे त्या गुफेच्या जवळ जाऊन बघणार आहोत मित्रांनो. अतिशय आनंदाचा क्षण या ठिकाणी आहे मित्रांनो. एकदम भारी वाटते मित्रांनो. आपण या गुफेच्या जवळ आहे मित्रांनो आणि गुफेच्या समोर एकदम मोठा कुंड आहे मित्रांनो. आता आपलं टार्गेट पूर्ण झालेलं आहे मित्रांनो. आपण आपल्या एक्झॅक्ट लोकेशन जवळ आता आलेलो आहे मित्रांनो. आपण केव्हाचं आपल्याला जे लोकेशन पाहिजे होतं ते लोकेशन आपल्याला या ठिकाणी मिळालं आहे मित्रांनो. खूप आपला रस्त्याने ट्रेक्स चालला मित्रांनो. खूप काही आपण डोंगरं डांगरं नद्या नाले खोले
भुयार बाहेर आपण या ठिकाणी कुदून कादून आलो आहे, पण आपल्याला आता या ठिकाणी आपलं लोकेशन मिळालं आहे मित्रांनो. चला आपण त्या भुयारामध्ये नेमकं काय आहे ते पाहू मित्रांनो. अतिशय मोठा दगड आपल्याला या ठिकाणी दिसतोय मित्रांनो आणि त्या दगडामध्ये खूप मोठं भुयार आहे मित्रांनो. चला आपण आता त्या भुयाराच्या जवळ जाऊन पाहू मित्रांनो नेमकं त्या ठिकाणी आहे काय ते. बघा मित्रांनो, या भुयारामध्ये आपल्याला एक मंदिर दिसतंय मित्रांनो. गुफा खूप मोठी आहे मित्रांनो. ते आपण थोडं जवळ जाऊन पाहूया. या ठिकाणी मित्रांनो आपल्याला अंबिका मातेचं मंदिर या गुफेमध्ये आहे मित्रांनो. अतिशय सुंदर मंदिर या ठिकाणी आपल्याला दिसतंय मित्रांनो. आपण मूर्तीचं दर्शन घ्यायला जाऊ मित्रांनो त्या भुयारामध्ये घुसून. जयकारा शेरावालिदा बोल सच्चे दरबार की जय. सर्व मंगल्य मांगल्य शिवे सर्वाद साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. चला मित्रांनो आपण आता दर्शन घेतोय मित्रांनो. आणि भुयार बघा मित्रांनो किती एकदम अवघड काळोखचा असा अंधार आहे या गुफेमध्ये मित्रांनो. दर्शन घेऊन घ्या मित्रांनो अंबिका मातेचं. तुम्हाला असा व्हिडिओ मित्रांनो कुठेच बघायला मिळणार आहे मित्रांनो. आमच्या टीमचं मी मनापासून धन्यवाद करतो मित्रांनो की त्यांनी मला हे जो गुफेचा शोध होता मित्रांनो, जे माझं स्वप्न होतं ते मला या ठिकाणी पूर्ण करण्यासाठी मित्रांनो मला खूप साथ दिली मित्रांनो. तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा आवडला मला कमेंटमध्ये सांगा मित्रांनो. माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा मित्रांनो. या ठिकाणी मित्र आपल्याला जवळपास रिक्षा चालला मित्रांनो. 2 ते 3 तास आपल्याला या ठिकाणी लावून गेले मित्रांनो. तर मित्रांनो आता मी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ दाखवला आहे मित्रांनो. तर आता आम्ही घराकडे निघालो आहे मित्रांनो. तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा मित्रांनो. जय माता दी.